दसऱ्याच्या निमित्तानं बीडमध्ये पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे यांचा मेळावा होतोय। मनोज जरांगे यांचा हा पहिलाच मेळावा आहे, तर बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या मेळाव्यासाठी धनंजय मुंडे देखील उपस्थित असणार आहे। त्यामुळे बीडमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र दिसतील। मेळाव्याचं निमित्त आणि नेत्यांचं शक्ती प्रदर्शन यावेळी पाहायला मिळत आहे। मुंडे भाऊ बहीण यांचा हा दसरा मेळावा आहे। दसरा मेळाव्याला ते एकत्र दिसणार आहेत। प्रथमच ते दसरा मेळाव्यात एकत्र दिसतील। येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीडमधल्या या दोन्ही मेळाव्याला फार महत्त्व आहे, कारण या मेळाव्यामध्ये मनोज जरांगे निवडणुकी संदर्भात राजकारणासंदर्भात काही भूमिका घेतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि ओबीसींबाबत पंकजा मुंडे काही आपली भूमिका व्यक्त करतायत का, जाहीर करतायत का, या मेळाव्यातून स्पष्ट होणार। पंकजा मुंडे यांचा मेळावा काही वेळातच सुरू होतोय। त्या पोहोचलेल्या आहेत भगवानगड इथे। त्यांचा हेलिकॉप्टर पोहोचला। भगवान बाबा यांचं दर्शन त्यांनी घेतलंय। त्यानंतर आता त्यांच्या मेळाव्याला काही वेळातच सुरुवात होणार। नारायणगड इथं मनोज जरांगे यांचा मेळावा होतोय। लाखोंच्या संख्येनं मनोज जरांगे यांचे समर्थक, मराठा आंदोलक या मेळाव्यासाठी उपलब्ध असल्याचं दिसतंय। तर तिकडे पंकजा मुंडे यांचा परंपरेनुसार बीडमध्ये मेळावा दसऱ्याला होत असतो। यावेळेला विशेष बाब म्हणजे त्यांचे भाऊ धनंजय मुंडे, कृषी मंत्री धनंजय मुंडे सुद्धा या व्यासपीठावर त्यांच्यासोबत दिसतील। त्यामुळे या मेळाव्याला फार विशेष महत्त्व लाभलेलं आहे। या व्यासपीठावरून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे काही महत्त्वाची घोषणा करतायत का, काही महत्त्वाची भूमिका त्यांनी जी पक्षासंदर्भात घेतली असावी, कारण दोन्ही बहीण भाऊ वेगवेगळ्या पक्षात आहेत आणि महायुती म्हणून ते आता जनतेसमोर जाणार आहेत। त्यानंतर इकडे मनोज जरांगे मराठा आरक्षणासंदर्भात त्यांचा जो संघर्ष सुरू आहे, त्यांची मागणी मान्य झालेली नाही, आचारसंहिता काही दिवसातच सुरू होणार अशी शक्यता आहे। त्यामुळे ते देखील राजकीय भूमिका काही घेत आहेत का निवडणुकीसंदर्भात, तेही या मेळाव्यातून जाहीर होण्याची शक्यता आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे जोडले गेलेले आहेत। उद्धव, काय सध्याची तिथे तयारी आहे? नक्कीच, कारण की दोन्ही दसरा मेळावे जे आहेत पंकजाताई मुंडे यांचा असेल आणि जरांगे मनोज पाटील यांचा दसरा मेळावा असेल। दोन्ही जे वक्ते आहेत ते व्यासपीठावर दाखल झालेले आहेत। पंकजाताई काही वेळामध्ये व्यासपीठावर दाखल होणार आहेत। अगदी उत्सुकता लागलेली, अगदी काही मिनिटांमध्ये त्यांच्या भाषणाला सुरुवात होऊ शकते जरांगे पाटील पंकजाताईच्या। तर आतुरतेने दोन्ही मेळाव्याला प्रतिसाद आहे आणि लोकांना उत्सुकता लागलेली आहे की नेमकी या मेळाव्यामध्ये पंकजाताई मुंडे असेल, त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांचा नारायणगड मेळावा असेल, ते काय भूमिका मागतात याकडे सर्वांचं लक्ष लागले। नवीन काही दिशा मराठवाड्यांसाठी, महाराष्ट्रासाठी हे दोन नेते मांडतात, आपापल्या वेगवेगळ्या मेळाव्यांमध्ये मांडतात का, याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। जी, धन्यवाद उद्धव आपण दिलेल्या माहितीसाठी। जरांगे पोहोचलेले आहेत, शिवरायांना अभिवादन करतायत। आपण दृश्य पाहू शकता। काही वेळांपूर्वी भगवानगड येथे पंकजा मुंडे यांचं सुद्धा आगमन झालं, त्या देखील पोहोचल्या। भगवान बाबाचं दर्शन त्यांनी घेतलं। त्यानंतर आता इकडे नारायणगडावर मनोज जरांगे पोहोचलेले आहेत। काही क्षणातच भाषणाला सुरुवात करतील। शिवरायांना अभिवादन करत या मेळाव्याची सुरुवात मनोज जरांगे करताना दिसत आहेत। शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला त्यांनी। त्यानंतर तिकडे भगवानगडावर पंकजा मुंडे देखील पोहोचलेले आहेत। आताची ही दृश्य आपण पाहतोय, मनोज जरांगे पोहोचलेले आहेत। नारायणगडावरची ही दृश्य आहे। नारायणगडावर मनोज जरांगे पोहोचलेले आहेत। मेळाव्याच्या निमित्तानं जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं जातंय। संपूर्ण परिसर भगवामय करण्यात आलेला आहे। हजारो लाखोच्या संख्येनं इथं जनसागर देखील उमलल्याचं दिसतंय आणि मनोज जरांगे काही वेळातच भाषणाला सुरुवात करतील। व्यासपीठावर ते पोहोचलेले आहेत। नारायणगडावरची ही दृश्य आहे। नारायणगडावर मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा होतोय आणि हा पहिल्यांदाच मनोज जरांगे दसरा मेळावा घेत आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे काय बोलतील, काय निर्णय जाहीर करतील का,
याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. मात्र याआधी सूचना देण्यात आलेल्या आहेत की राजकीय कुठलीही वक्तव्य आणि भूमिका या मेळाव्यातून व्यक्त केली जाणार नाही किंवा भाष्य केलं जाणार नाही आहे. त्यामुळे काय नेमकं बोलतायत मनोज जरांगे हे पाहावं लागणार. जय्यत तयारी सुद्धा या मेळाव्याची या अनुषंगानं करण्यात आलेली आहे. व्यासपीठावर हार घालून जरांगे यांचं स्वागत केलं जातंय. जोरदार शक्ती प्रदर्शन. मराठ्यांच्या वतीनं सरकारवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे का असाही प्रश्न उपस्थित होतोय, कारण तशी सातत्यानं टीका सुद्धा होत असते. दोन दृश्य आताच्या घडीची महत्त्वाची जे आपण आपल्या स्क्रीनवर पाहतायत, भगवानगड आणि दुसरं नारायणगड. बीडमधलं रण आणि तिथली या दोन सभा आणि राजकीयदृष्ट्या या सभांना फार महत्त्व आहे, कारण दसऱ्याचं निमित्त साधत इथं हे दोन मेळावे आयोजित करण्यात आलेले आहे. या दोन्ही मेळाव्यातून मराठवाड्यासाठी काय भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नुकत्याच आमदार झालेल्या पंकजा मुंडे या त्यांच्या मतदारांसाठी किंवा या मराठवाड्याच्या जनतेसाठी काय आपली भूमिका व्यक्त करतायत त्याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. तर दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी जो संघर्ष सुरू आहे, मनोज जरांगे यांचा त्यांना समर्थन देणारे जितके मराठे आहेत त्यांना मनोज जरांगे काय संबोधतात याकडे सुद्धा सगळेजण आसुसीनं वाट पाहत आहेत. त्यामुळे मनोज जरांगे काही वेळातच आता भाषणाला सुरुवात करतील. पंकजा मुंडे सुद्धा पोहोचलेल्या आहेत, त्या देखील व्यासपीठावर पोहोचतील आणि भाषणाला सुरुवात करतील. दोन दृश्य आपण पाहिली. नारायणगडावरची ही दृश्य आहे. नारायणगडावर मनोज जरांगे व्यासपीठावर पोहोचले आहेत. दोन्ही नेत्यांची सभा एकाच वेळी होतीये. पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त या मेळाव्याच्या निमित्तानं करण्यात आल्याचं दिसतंय. मेळाव्याच्या निमित्तानं मनोज जरांगे यांच्याकडून जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं जात आहे. सरकारवर सातत्यानं दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न मनोज जरांगे करतात असा आरोप त्यांच्यावर होतोय. सर्व आरोपांवर ते काय बोलतात का? पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्यावर कशा प्रकारे आरोप प्रत्यारोप मनोज जरांगे यांच्याकडून केले जाणार हेही पाहावं लागणार आहे. राजकीय वक्तव्य या मेळाव्यातून करणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे यांनी आधी स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. सगळेजण उत्सुकतेनं वाट पाहत आहेत मनोज जरांगे नेमकी काय भूमिका घेणार आहे. कारण याआधी सुद्धा 3 वेळा त्यांनी उपोषण केलं, त्यानंतर ते स्थगित केलं. सरकारकडून त्यांना जी अपेक्षा आहे ती पूर्ण झालेली नाही आहे. त्यांची जी मूळ मागणी आहे, सगळे सोयऱ्यांचं त्यांना आरक्षण हवं आहे, ओबीसीतून आरक्षण हवं आहे, त्या आरक्षणाची मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही आहे. 10% आरक्षण सरकारनं विशेष अधिवेशन बोलावत दिलेलं आहे, मात्र त्यातून जरांगे यांना समाधान झालेलं नाही, मराठ्यांचं समाधान झालेलं नाही असं जरांगेंचं म्हणणं आहे. त्यामुळे आता या निवडणुका आचारसंहिता काही दिवसातच सुरू होणार, त्यामुळे आता या संदर्भातला निर्णय होणं शक्य नाही. तर त्यामुळे आता सत्तेत येऊन आरक्षण घेणार याबाबतची वक्तव्य जरांगे यांनी केलेली आहे. त्यामुळे आता काही उमेदवारांची घोषणा करतात का, निवडणूक लढवण्याची घोषणा जरांगे यांच्याकडून केली जाते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. काही वेळातच जरांगे आपल्या भाषणाला सुरुवात करतील. तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांचं सुद्धा बीडमध्ये आगमन झालेलं आहे आणि त्या देखील व्यासपीठावर येतील आणि त्यांच्या देखील मेळाव्याला सुरुवात होणार.